एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। तू हे पूर्वाबद्दल बोलतोयस? पण तिचं लग्न झालं होतं ना? हे सगळं तुला कोणी सांगितलं? मला आई म्हणाल्या ती तिची खूप जवळची मैत्रीण होती। पण तुझं प्रेम होतं तिच्यावर हे आत्ताच कळतंय मला। म्हणजे हे तू तिलाही नाही सांगू शकलास? माझ्या आयुष्यात काय झालं, मी प्रेमात अयशस्वी ठरलो किंवा माझं प्रेम अव्यक्त राहिलं, हा काही तुझ्या जिव्हाळ्याचा विषय असू शकत नाही राधा। राधर असू नये। सावर स्वतःला सावर राधा। कारण तू जे बोलतेयस, तू जे वागतेयस, त्याने तू सगळं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड करतेयस आपल्या सगळ्यांसाठीच। एक मिनिट घनश्याम, जाण्याआधी फक्त एक गोष्ट कर स्वतःसाठी। शांतपणे उभा राहा आणि स्वतःच्या हृदयावर हात ठेवून डोळे मिटून एकदा स्वतःला विचार की तू खरंच माझ्याशिवाय जगू शकशील? तुझ्या विना 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 तुझ्या विना। आपला पण रंग बदलून जातो अंधारात। आपल्या मनात वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ना अंधारात जास्त गडद आणि गहिऱ्या होत जातात। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।